आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोणी लिहिलीये चिठ्ठी माहिती नाही, पण माझा पाडा विकण्याचं कारस्थान याच दोन बायकांचं आहे. यांच्यातच ते डील होतंय. याच दोन बायका आहेत त्या, ज्या माझं आयुष्य, माझा पाडा उद्ध्वस्त करायला निघालाय. शब्द देऊन पण यशोधरा मॅडमांनी माझ्याबरोबर एवढा मोठा घात केलाय. अजूनही खरं वाटत नाहीये. नाही तारा, खूप उशीर व्हायच्या आधीच यशोधरा मॅडमांना जाब विचारायला पाहिजे. हे डील जर पुन्हा कॅन्सल करणार चला, श्रेयसला गिफ्ट द्यायची वेळ झालेली आहे. चला 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 ये श्रेयस, चला 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 चला. चल बर्थडे बॉय, घेऊन येतं गेलो गिफ्ट. तू म्हणता घेऊन ये गिफ्ट. जा लवकर. I'm thinking. जा लवकर, जा जा पण. संजय आता मम्माकडून सगळ्यात पहिलं गिफ्ट. It's a branded wristwatch. I hope you like it. थँक यू. मग आता बघू मी उघडून. Of course. किती मस्त आहे, खूप छान आहे. आवडलं तुला? घालूया आपण. अरे वा, दाखव दाखव. अरे वा, छान आहे. हे बघ आराध्या, किती छान आहे ना. खूप छान आहे, आणि तुझ्या हातावर तर अजून छान दिसतंय. थँक्स. आणि तू काय आणलंयस माझ्यासाठी? मी आणलं नाहीये, मी तुझ्यासाठी हे बनवलंय.
त्याच्यामध्ये एक हार्ट आहे आणि मग त्याच्यामध्ये एस आणि ए म्हणजे श्रेयस आणि आराध्या. किती छान आहे हे ना. मी माझ्या पिलोच्या बाजूला ठेवून झोपीन. खूप मस्त आहे. आवडलं ना तुला? आराध्या तुझी सगळी मेहनत आणि प्रेम दिसतंय त्यात. त्याचा काय फायदा? आय मीन असे रुमाल वापरतच नाही तो. इट्स अ वेस्ट. यशोधरा तिने इतक्या प्रेमाने आपुलकीने दिले ते बघ ना तू. असं काय बोलतेस तू? मस्त रोल आहे मम्मा. मी यूज करेन. भाऊजी थँक्स. हॅपी बर्थडे हँडसम. थँक्यू. श्रेयस हॅपी बर्थडे. थँक्यू. तुझ्यासाठी एक मी खास भेटवस्तू बघून ठेवली आहे. पण काही जण गडबडीत जायला जमलं नाही. पण हरकत नाही. एक छोटीशी भेटवस्तू तुझ्यासाठी. घे. डॅड मला ना एक दुसरा गिफ्ट पाहिजे होता. ते खूप मोठं असणार आहे. सगळ्यात मोठं. आणि तुम्ही नाही म्हणू शकत नाही. ठीक आहे? बोल ना. तुम्ही काय करा माहितीये? तुम्ही मला कुशीमध्ये घ्या आणि असं करा आणि सांगा आय लव्ह यू. आय लव्ह यू बाळा. अरे अरविंद, सगळं प्रेम तूच उधळणार आहेस का आम्हालाही काही ठेवणार आहेस शिल्लक? झाल्यात का सगळ्यांच्या भेटवस्तू देऊन? नाही म्हणजे मग मी देते ना आता शेवटचं गिफ्ट. पण तुझं गिफ्ट कुठे आहे? अरे देणार. तुझ्या आईला असं नको ना वाटायला की पहिला मान मी घेतला म्हणून. म्हणून सगळ्यात शेवटी देते मी गिफ्ट. गणू, सगळ्यात माझे गिफ्ट आहेत. हो. हा बापरे. वा वा, किती केवढे गिफ्ट आहे तुझे. हे पहिलं. हे 2 नंबरचं गिफ्ट. हे 3 नंबर. हे 4 आणि हे 5. आत्या, हे सगळ्या गिफ्टवर याचे नंबर्स काय घातलेत? कळेल कळेल. उघडून तरी बघ. माझं मी बघू शकतो? हा, आधी 1 नंबर पासून सुरुवात कर. ठीक आहे.
हे तर एका बेबीचे बँगल्स आहेत. बँगल्स नाही, याला वाळा असं म्हणतात. पण आत्या हे मला तर पुरणार नाही. कळेल कळेल, सांगेन तुला मी नंतर. ठीक, आता हे दुसरं उघड पाहू. चालेल. एक स्वेटर. पण हा पण थोडा छोटा आहे. हो, आता 3 नंबरचे घे. ठीक आहे. विमान आहे. आवडलं तुला? मस्त आहे. आता 4 नंबरची. आता छान. ये तर एक पार्टी आहे. पण छान आहे. छान आहे ना? मस्त आहे. आणि आता हे 5 नंबर. एक रूम आहे क्यों? छान आहे. हे मी सॉल्व करीन. आत्या तू केवढे सगळे गिफ्ट आणलेस. ते उघडता उघडता तर सकाळ होऊन जाईल. अगं ताई, एवढे गिफ्ट तू. श्रेयस, तुझ्या जन्मानंतर तुझी माझी कधी भेटच झाली नव्हती. पण मी मनाने कायम तुझ्या जवळ होते. या जगात तू सुखी राहावास, जिथे कुठे असशील तिथे तू छान राहावास, आनंदात राहावास, यासाठी प्रार्थना करायचे. तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी गिफ्ट घेतले तुझ्यासाठी. गेल्या 30 वर्षात तुला हे गिफ्ट देऊ शकले नाही. पण आज तुझा 30वा वाढदिवस, म्हणून आज ही सगळी गिफ्ट्स एकत्र देते तुला. तान्ह्या श्रेयसच्या पायातल्या वाळ्यापासून ते तरुण श्रेयसच्या मनगटावरील ब्रेसलेट पर्यंत. म्हणजे मी बेबी असल्यापासून हे सगळे गिफ्ट तू गोळा केलेस? हो. म्हणजे हे सगळे माझेच गिफ्ट्स आहेत? हो. हे खूप छान आहेत. खूप स्पेशल आहेत. थँक्यू आत्या. आवडलं तुला? खूप आवडलं.
बर्थडे माझा सगळ्यात स्पेशल बर्थडे आहे, खूप स्पेशल. हो ना मम्मा. I love you, Atta. आत्या, तुम्ही श्रेयस भाऊजींसाठी गिफ्ट्स आणलेत, पण यांच्यासाठी नाही आणले ना? म्हणजे कित्येक वर्ष तुम्ही यांना पण नाही भेटलात ना? अगं देईन ना, त्यालाही देईन. त्याचा वाढदिवस तरी येऊ दे. श्रेयस, सेल्फी नाही काढणार माझ्या बरोबर? काय नाही यार. चल. अरविंद, तर तू पण ये ना. हो. हा, इथे. हा. झाले, मस्त झाले ना. छान झाले ना? हा, आता मी तुम्हाला सगळे गिफ्ट दाखवतो. हे बघ काय काय ये इथे बघायला. हे बघ. काय उद्या तुझ्या सासूचं आणि माझं डील होणार आहे ना? माझी 100 एकर जमीन आणि त्यात असलेला पाडा तुझ्या सासूला हवा आहे, त्याचं डील आहे उद्या. आणि त्या बदल्यात ती माझ्याबरोबर पार्टनरशिप करणार आहे. सरळ सरळ हा यात यशोधरा मॅडमांनी बळजबरी करून पाड्यातल्या लोकांना सह्या द्यायला भाग पाडलंय. तुझ्याकडे फक्त उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे तारा. जर हे डील थांबवू शकलीस तर पाड्यातल्या लोकांना त्यांचं घर सोडावं लागणार नाही. पण जर डील पूर्ण झालं तर तुझं घर आणि त्यांचं घर सगळंच फार नामशेष होईल. नाही नाही नाही, कसंही करून हे डील थांबवायलाच पाहिजे. मला काहीतरी पुरावा मिळाला तरच मी हे करू शकते.